नमस्कार मित्रांनो, हे पाहू शकता मित्रांनो, आज आपण आपल्या या व्लॉगमध्ये पाहणार आहोत की जे आम्ही दुसऱ्या गावामध्ये शेत घेतलेलं आहे, तर ते कशा प्रकारचं आहे. आणि त्यामध्ये मित्रांनो आता आपल्याला पेरणी करायची राहिलेली आहे. आपण पाहू शकता की जे आपल्या घराच्या जवळचं शेत होतं तिथं काय केलं आपण, पेरणी आपली लावणी झालेली आहे. तिथं आपण कापसाची लागवड केलेली आहे, परंतु आता जे दुसऱ्या गावामध्ये आपण शेत घेतलेलं आहे, शेजारच्या गावामध्ये 2 एकर आपण शेत घेतलेले आहे. तर पाहू शकता इथं मागं बोरवेलसुद्धा घेतलेला आहे. आणि इथं जे आहे तर मित्रांनो आता आपली पेरणी करायची सोयाबीनची, पाहायला आलं होतं की ते वापसा आहे किंवा नाही, की ज्यामुळे की आपल्याला पेरणी करता येईल की नाही. परंतु मित्रांनो शेत जे आहे तर ते जास्त ओलं असल्यामुळे आपल्याला इथं जे आहे तर ती पेरणी करता येणार नाही. आपल्याला बरीच वाट जी आहे तर ती पाहावं लागेल. होऊ शकतं की 1 दिवसानंतर इथं जरूर वापसा होईल. जर पावसानं उघाड दिली तर एका दिवसामध्ये इथं पेरणी होईल. आणि आता पाऊस चालू असल्यामुळं काय झालं की सर्वच शेतकऱ्यांची जी आहे तर ती भरपूर घाई गडबड आहे मित्रांनो. त्यामुळे आता पेरणीसाठी आपल्यालासुद्धा खूप अशी गडबड करावी लागणार आहे. ज्यामुळं काय होतं की जर पाऊस जास्त लागून राहिला, आणि हे रान काय आहे, थोडं चिकट रान आहे, पांढरी माती असल्याने रान आहे. तर त्यामुळे काय होतं इथं की लवकर वापसा होत नाही. जर जास्त एखादा माऊली पाऊस पडला तर परत आपल्याला एक कमीत कमी 8 दिवस तरी थांबावं लागेल. त्यामुळे काय इथं पेरणी थोडी गडबड चालली. आम्ही आत्ताच पाहायला आलो की इथं फक्त शेत थोडं जास्त ओलं दिसतंय. आणि रस्त्याची सुद्धा अडचण होती ट्रॅक्टर येण्याची, परंतु आता रस्त्याची अडचण नाही. ट्रॅक्टर येऊ शकतं, पण जे इथं ह्या ओला आहे रान, त्याच्यामुळे आपल्याला काय होतं तिथं पेरणीला थोडं थांबावं लागणार. पाहू हे इकडे मित्रांनो हे सर्व जी आहे तर ती पडीत जमीन आहे. इथं जे आहे तर ते आपण बैल वगैरे गुरं चारत असतो. हे इकडं कोळपणीला वगैरे आलं सोयाबीनला, हे आपलं खूप जास्त लांब रान आहे. त्यामुळं काय आहे आपली कापूस लागवड इथं मागच झाली असते, परंतु काय हे खूप जास्त लांब शेत असल्यामुळे आपल्याला इथं कापूस लागवड करता येत नाही. काय होतं कापूसाला बार यावं लागतं आपल्या गावाकडून, आणि तितकं बार येणं जे आहे तर ते शक्य नाही. त्यामुळं काय करतो आम्ही की इथं सोयाबीनची लागवड करतो. त्यामुळं काय होतं की आपल्या हार्वेस्टरनं सुद्धा आपण काढू शकतो. आणि नंतर जे आहे सोयाबीन तर ती वन टाईम निघते, म्हणजे एकदा काढलं की परत यायची गरज नाही. कापसाला कसं आहे, पहिल्या वेचणीला या, दुसऱ्या वेचणीला या, परत वखरणी करायला 2-3 वेळेस या, फवारणी करायला 2-3 वेळेस यावं लागतं. असं बरेच वेळेस आपल्याला जे आहे तर ते यावं लागत असतं. इतके चक्रा मारायला आपल्याला हे लांबच्या शेतात पुरत नाही. त्याच्यामुळे आपण काय एकदा सोयाबीन पेरून देत असतो आणि नंतर एकदा काढायला येत असतो. काय होतं की हार्वेस्टर वगैरे असलं की त्यानंसुद्धा आपली जी सोयाबीन आहे तर ती काढू शकते. ही पहा मित्रांनो, ही आहे आपल्या गावची नदी. थांबा तुम्हाला खाली जाऊन दाखवतो मी. हे पहा मित्रांनो, आपल्या मागे ही जी आहे तर ती नदी आहे आपल्या गावची. ती आमच्या जिडगावापासून तर इथं अंतरवाला गावापर्यंत जी आहे तर ती नदी आलेली आहे. आणि या नदीनंच जे आहे तर ते आपल्याला रस्ता आहे, नदीनं ट्रॅक्टर आणावं लागतं आणि नंतर आपल्याला पेरणी करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ असाच आवडला तर आपल्या व्लॉगला नक्कीच लाईक आणि इतर मित्रांसोबत पण शेअर करा. आपल्याला असे नवीन व्लॉग जे आहेत तर ते आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. तर मित्रांनो, भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीच तेव्हा पुढच्या व्लॉगमध्ये. तर व्लॉग आवडला असेल तर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.